नमस्कार मित्रांनो, काजलच्या रसोईमध्ये तुमचं एकदा परत मनापासून स्वागत आहे. मी इथं 250 पनीर घेतलं आहे. त्याला लहान लहान पीसमध्ये कट करून घेते. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता एक बाउल घ्या, त्याच्यात सर्व पनीरचे तुकडे टाकून घ्या. मग एक वाटी घ्या, त्याच्यात लाल चटणी पावडर, थोडंसं नमक आणि थोडीशी हळदी टाकून त्याच्यात थोडं पाणी टाकून त्याची अशी पेस्ट तयार करा. आता त्या पेस्टला पनीरच्या तुकड्यांवरती टाकून छान असं मिक्स करा. आता इथं 2 ते 3 चम्मच कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाका. त्याला पण छान असं मिक्स करून घ्या. थोडं पाणी टाकून ओलं करून मिक्स करा, म्हणजे सर्व पीठ आपल्या पनीरच्या तुकड्यांना लागेल. मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. हे सर्व पनीरचे तुकडे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता त्या पनीरला प्लेटमध्ये काढून एक साईडला ठेवा. आता लहान आकारचा कांदा घेऊन त्याची साल काढून त्याला मोठ्या पीसमध्ये कट करून घ्या आणि अशा रीतीने छोटं छोटं करून घ्या. आता एक शिमला मिरची घ्या, त्याला पण आपल्याला अशाच मोठ्या आकारमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता इथं थोडंसं आलं आणि लसूणच्या पाकळ्या घेऊन खलबत्त्यात बारीक असं ठेचून घ्या. आता एक वाटी घेऊन त्याच्यात 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच ग्रीन चिली सॉस आणि 1 चम्मच कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाका आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घोल तयार करा. आता एक कढई घ्या, त्याच्यात थोडंसं तेल, अद्रक लसूणचं पेस्ट आणि कांदे टाकून त्याला परतून घ्या. कांदे थोडेसे लालसर झाले की त्याच्यात आपण शिमला मिरची टाकून घेऊ. त्याला पण छान अशी परतून घ्या. आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाका आणि सर्व सॉस ॲड करा. आपल्याला कांदा आणि शिमला मिरची थोडीशी कच्चीच अशी राहू द्यायची आहे. आता सॉसला उकळ आला की आपण त्याच्यात तळलेले पनीरचे तुकडे ॲड करून देऊ आणि त्याला छान असं परतून घेऊ. आता त्याच्यात थोडीशी ताजी कोथिंबीर टाकून परत परतून घ्या. पहा, तयार आहे आपली हॉटेलसारखी पनीर चिल्ली. तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करून पहा. आठवड्यातून 2दा बनवून नक्कीच खाल. ही एवढी टेस्टी बनवून तयार होते आणि ही खूप सॉफ्टही बनते. आमच्या घरी तर अशी रोज चविष्ट खाण्याची मजाच येते. कोणाकोणाला आवडते पनीर चिल्ली खायला कमेंट करून नक्कीच सांगा. चला मग भेटूया उद्या नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.